नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे। बघा, राज्यात बंपर पोलीस भरतीला आता सुरुवात होणार आहे। मोठी बंपर पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे। जाहिरातची खुशखबर आलेली आहे। जाहिरात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता जाहिरातीचीच वाट बघत आहात। तर हा जो टप्पा असणार आहे पोलीस भरतीचा, यामध्ये जाहिरात संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे। ती खुशखबर मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघा, पोलीस भरतीसाठी तुम्हाला क्रायटेरिया सर्व माहीत आहे। 1600 मीटर असतं तुम्हाला, राईट। 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळा, हे तुम्हाला हा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे। 1600 मीटर हे पुरुष उमेदवारांसाठी असतं, 800 मीटर महिला उमेदवारांसाठी असतं, राईट। सिलेबसचा जर आपण विचार केला तर सामान्य ज्ञान, चालू घडामोडीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात। मराठी व्याकरणवरती प्रश्न विचारले जातात। बुद्धिमत्ता चाचणीवरती प्रश्न विचारले जातात आणि अंकगणितवरती प्रश्न विचारले जातात, राईट। तर असे तुम्हाला हे सिलेबस असतो। चला, जी खुशखबर आलेली आहे पोलीस भरती संदर्भात, ती खुशखबर मी तुम्हाला सांगतो। तर बघू शकता, महाराष्ट्र शासनाकडून नवीन परिपत्रक आलेलं आहे। दिनांक 28/9/2024 रोजीची ही अपडेट आहे। विषय बघा, पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅट्समन व सशस्त्र पोलीस शिपाई यांची रिक्त पदाची माहिती पाठवण्याबाबत। जी रिक्त पदांची माहिती आहे ती मागवली जात आहे आणि जेव्हा पण रिक्त पदांची माहिती ही मागवली जाते तेव्हा पोलीस भरतीची जी जाहिरात आहे ती जाहिरात बनवण्याचं काम सुरू होतं, तेव्हाची माहिती मागवली जाते। हे बघा, तुम्हाला याबद्दल आता सर्व काही मी ते सांगतो। उपरोक्त विषयास अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅट्समन आणि सशस्त्र पोलीस शिपाई, बघा यामध्ये तुम्हाला शिपाईचे पदे पाहायला भेटणार आहेत, चालकचे पण पदे असणार आहेत, बॅट्समॅनचे पण पदे असणार आहेत आणि SRPFचे पण पदे असणार आहेत। दिनांक 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदाची माहिती खालील नमूद विहित नमुन्यात या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांच्या ऑफिसवरील, हे बघा इथे शंकर कुलकर्णी यांचं ऑफिस वगैरे युजर ID दिलेला आहे। तर कृपया दिनांक 1/10/2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत न चुकता पाठवावी। ज्या घटकाची माहिती प्राप्त होणार नाही त्याची माहिती निरंक समजण्यात येईल। बघा इथे सही वगैरे आहे, राजकुमार भटकर, अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई। हे बघा सर्व दिलं आहे, प्रति पण तुम्ही ते बघू शकता। परत माहिती आवश्यक त्या कारवाईसाठी, हे बघा सर्व ठिकाणी ही माहिती पाठवण्यात आली आहे। म्हणजे जे रिक्त जागांची माहिती आहे 31/12/2024 पर्यंत, म्हणजे या वर्षातील रिक्त पदांची माहिती मागितली जात आहे। म्हणजे दरवर्षी पोलीस भरती होत आहे, दरवर्षी ज्या पण रिक्त जागा होत आहेत त्यावरती पोलीस भरती ही घेतली जात आहे। आता ही मागची जी भरती आहे ती पूर्णपणे पार पडलेली आहे, काही ठिकाणचं बाकी आहे मेरिट वगैरे, पण पूर्णपणे ती पार पडलेली आहे। आता जे रिक्त जागांची माहिती मागवली जात आहे यावरती आता भरती होणार आहे। जवळपास याची जी जाहिरात आहे ती आता रिक्त पदांची माहिती पूर्ण मागितल्यानंतर आता सर्व ठिकाणी हे जाणार आहे। बरं, असे जे परिपत्रक आहेत सर्व ठिकाणच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत, तिथून जी रिक्त पदांची माहिती आहे ती मागवली जाणार आहे आणि त्यावरती सेपरेट जाहिरात बनवली जाणार आहे। म्हणजे जिल्हा वाईज जी जाहिरात असणार आहे ती मग प्रसिद्ध होईल। मग त्यामध्ये तुम्हाला शिपाईचे, चालकचे, बॅट्समॅनचे, SRPFचे असे रिक्त जागांची माहिती त्यामध्ये पाहायला भेटेल आणि तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ओके, तर लवकरच पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे। तर ही खुशखबर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। आणि पोलीस भरती संदर्भात रेग्युलर अपडेट पाहण्यासाठी, रोज माहिती पाहण्यासाठी, रोज अपडेट पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। आपलं चॅनलचं नाव आहे ATB अपडेट, चॅनल सबस्क्राईब करा। तर काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो। धन्यवाद।